दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनीनिमित्त आज ठाण्यामध्ये विविध राजकीय पक्ष जे आहेत ते ठाण्यातील शक्तीस्थळ या ठिकाणी उपस्थिती लावणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो शक्तीस्थळ या ठिकाणी मेघडंबरी पूर्णतः फुलांनी सजवण्यात आलेली आहे। आज आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यामध्ये आरोग्यदायी असेल, विविध सांस्कृतिक असेल, या अनेक ठिकाणी कीर्तन भजनाचे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे नक्कीच आनंद दिघे यांच्या या ठिकाणी शक्तीस्थळ या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी ठाकरे गट असेल, या शिंदे गट असेल व विविध राजकीय पक्ष असतील, भाजप असेल, असे सर्वच लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मात्र यंदा देखील आता मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली उपस्थिती लावणार आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहू शकतो दरम्यान आनंद दिघे यांनी ठाण्यात शिवसेनेचा हा बालेकिल्ला जो अबाधित ठेवण्यात आला होता, मात्र आतापर्यंत देखील शिवसेनेची सत्ता ठाण्यामध्ये आहे। त्यामुळे पाहू शकतो आनंद दिघे यांनी ठाणे जिल्हा हा पूर्णतः पेंजून काढल्यानंतर ठाण्याचा पूर्णतः भगवा झेंडा येथे ठाणे महापालिका असेल, या कल्याण डोंबिवली असेल, या ठिकाणी फडकवताना आपल्याला पाहायला मिळालं। मात्र सध्या तरी आनंद दिघे यांच्या ठिकाणी शक्तीस्थळ ठिकाणी मोठ्या प्रमाणात फुलांची आरस या ठिकाणी मेघडंबरी या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे। त्यामुळे अनेक दिग्गज नेते देखील या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। ठाणे असेल, ठाणे जिल्ह्याच्या बाहेरून अनेक राजकीय नेते असेल, या ठिकाणी असणारे लोक देखील, सामान्य नागरिक देखील या ठिकाणी जमत असतात। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी परिसर पाहू शकतो, या ठिकाणी भजन कीर्तन अशा प्रकारचे सर्व कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रम ठिकाणी आपली उपस्थिती दाखवणार आहे। त्यामुळे नक्कीच दुसरीकडे ठाकरे गटाकडून राजन विचारे असेल, माजी खासदार, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने आनंद दिघे यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वच या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे नक्कीच मोठा उत्साहाचं वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे। मात्र या ठिकाणी आपण काही जुने शिवसैनिक त्यांना विचारणार, दादा काय सांगाल, एकंदरीत स्वर्गीय आनंद दिघे यांची आठवण अजूनही देखील या ठाण्यामध्ये बघितले तर अजून देखील त्यांचे कार्य त्या पद्धतीने ठाण्यामध्ये करण्यात आलं, अजून त्याच पद्धतीचं कार्य पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, इतर लोक देखील करत आहेत। मी प्रथम साहेबांना आदरांजली वाहतो आणि 24 वर्ष कशी गेली आम्हालाच समजलं नाही, कारण त्यांचं काम आहे ना अजिबात जिवंत राहणारं काम आहे आणि त्यांनी शिवसैनिकांना शिकवण दिलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे चाललेले आहे आणि कुठेही काही अशी हे नाही आहे। आणि साहेबांना अभिवादन करण्याकरता आज या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय येणार आहे आणि साहेबांना अभिवादन करणार आणि साहेबांचं काम पुढे अविरत चालत राहील अशी अपेक्षा आहे आणि चालत राहणार आहे। उद्याचा दैकालाही चालत राहणार आहे। तुम्ही देखील जवळून बघितली, सेवा केली, कसं बघतात तो क्षण आणि आजचा क्षण? मनात तर दुःख होतं की साहेब आमचे हवे होते, पण काय करणार, नीतीचा इलाज नाही आणि तो क्षण म्हणजे खूपच वेगळा होता आणि आताचा क्षण हा खूप वेगळा आहे। मोठी काटकसर केली होती इथं भगवा झेंडा फडकवायला। हो, साहेबांनी मोठी काटकसर म्हणजे सगळ्यांना हे करूनच भगवा झेंडा ठाण्यात कायमस्वरूपी राहायला पाहिजे आणि तो टिकवण्याचं काम आम्ही याच्या पुढेही करणार आहोत, कारण साहेबांचं नाव कुठे कमी होता कामा नये। आनंद दिघे हे नाव काढल्या त्यांच्या डोळ्यातनं जे ते अश्रू व्हायला लागले। पाहू शकतो या ठिकाणी शक्तीस्थळ या ठिकाणी फुलांची आरस या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आनंद दिघे यांनी काटकसर करून या पूर्णतः ठाणे जिल्हा हा पिंजून काढला होता आणि या ठिकाणी भगवा ध्वज फडकवण्यात आला होता। त्यामुळे नक्कीच अजून देखील शिवसेनेची सत्ता अशीच अबाधित ठाण्यामध्ये दिसून येत आहे। त्यामुळे आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी शक्तीस्थळी अनेक राजकीय लोक जे आहेत ते या ठिकाणी येणार आहे। अनेक लोक त्यांनी अनेक नेते देखील त्यांनी घडवले। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील व इतर नेते देखील राजन विचारे असतील, असे अनेक नेते मंडळी त्यांनी या ठाण्यामध्ये घडवले। त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर शिवसेनेत उभी फूट जरी पडली असेल तरी मात्र दोन्ही गटाकडनं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळी आज आपल्याला अनेक लोक मंडळी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच आजचा दिवस जो आहे तो अविस्मरणीय दिवस असल्यामुळे अनेक या ठिकाणी लोकउपयोगी असेल, या आरोग्यदायी असेल, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेले आहे। कॅमेरा रोशनसह गणेश टोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।